ही दृश्य कुठल्या धबधब्याची किंवा स्विमिंग पूल मधली नाहीये, तर ही आहेत मोठा गाजावाजा करून सुरू झालेली मुंबईतील भुयारी मेट्रो. पहिल्याच पावसात वरळीचा आचार्य अत्रे भुयारी मेट्रो स्टेशन मध्ये पाणी शिरल्यामुळे मेट्रो 3चे 3:13 वाजले. चं परीक्षण करून त्याच्यानंतर ते कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे. आता हे कन्स्ट्रक्शन एवढं झालंय ना की पाणी जमिनीखाली जातच नाहीये. जमिनी सिमेंट कॉन्क्रिटीकरण एवढं झालंय ना, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. सरकारला एवढंच आव्हान करेन की काय माहितीये काय, तुम्ही ग्राउंड लेवलवर या, खुर्चीवर बसून तुम्ही असं सांगू नका की सगळीकडे व्यवस्थित आहे. एवढंच नाही तर वरळीत भूमिगत मेट्रोचं छतही कोसळलंय. त्यावरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. तर मेट्रोचं काम अपूर्ण असल्यामुळं पाणी शिरल्याची कबुलीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. आपण पाहिलं असेल आज मेट्रोमध्ये आपण मेट्रो 3 जे आता मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी उद्घाटन झालं ज्या स्टेशनचं, हे तिथे आता आपल्याला आतही जाऊ देत नाहीये. जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे. खालती राडा रोडा दिसतोय. म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा. पाणी तर तुंबलंच होतं. एकंदर भाजपा जी केंद्रात 10 वर्ष आहे, राज्यात 10 वर्ष आहे, आणि आता पूर्णपणे सगळं काही यंत्रणा सीएम ऑफिसमधून चालते आणि नगरविकास खात्यातून चालते, ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम्मी आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे. मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर. लोकांना येण्याचा जो मार्ग होता त्याच्यावर तिथे अजून कंप्लीट भिंत बांधली नव्हती. एक बंड बांधला होता आणि तो त्याच्यामुळे आता ते काम तात्काळ चालू आहे. त्याचं काम सुरू आहे आणि तिथे आत्ताच आपण सुरू केले ना ते मेट्रो. त्यामुळे ते देखील काम युद्ध पातळीवर करून तिथून येण्याचं जे का पाण्याची जागा आहे ती पूर्णपणे बंद करतील आणि त्यामुळे तिथं पाणी येणं बंद होईल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मेट्रोचं काम अपूर्ण असतानाच उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र आता अवघ्या 7 महिन्यातच पहिल्या पावसानं मेट्रोच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. त्यामुळे मेट्रोनं सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय. मेट्रो पाण्यात, प्रशासनाची सारवासारव. संरक्षक भिंत कोसळल्यामुळे आचार्य अत्रे स्थानकात पाणी. मेट्रो स्टेशनचं काम अजूनही अपूर्णावस्थेतच. पाणी शिरलं तो मार्ग वापरत नाही. 10 जून पर्यंत संरक्षक भिंत उभारणार. 2011 मध्ये मंजूर झालेल्या भुयारी मेट्रोचं 2024 मध्ये उद्घाटन करण्यात आलंय. तर या भुयारी मेट्रोसाठी 37,000 कोटींचा खर्च करण्यात आलाय. मात्र मुंबईतल्या पहिल्याच पावसामुळे फक्त मेट्रो स्टेशनच नाही तर तब्बल 37,000 कोटीच पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. रुपाली बडवेसह ब्युरो रिपोर्ट.